जानू, हा काय प्रकार आहे? ताई ते मी ताई ते ना ती 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 एक गंमत आहे. मी काय म्हणते, तू उभी का, बस ना. ये ये. अरे अरे काय करतोय काय करतोय? काय करायला निघाला होतास तू? एवढं स्वस्त वाटतं तुला तुझं आयुष्य? मग मी काय करायला हवं होतं सिंचना, सांग ना. काय करायला हवं होतं? गेली कित्येक दिवस झाले मी तुझी वाट बघतोय, पण तू घरी येत नाहीयेस आपल्या. तुझ्याशिवाय एक एक दिवस एक एक वर्षासारखा वाटतो ग मला. मला तुझी किती आठवण येत होती ग. तुला तुला साधी माझी आठवण सुद्धा आली नाही ग सिंचन. असं का बोलतोय सायरी? तुला काय वाटतं, मला तुझी आठवण नाही आली? प्रत्येक सेकंडला मला तुझी आठवण येत होती. तुझा विचार करायचे माझ्यासाठी पण खूप डिफिकल्ट झालं होतं रे सगळं. जेव्हापासून त्या भावनाताईचं लग्न झालंय ना, तेव्हापासून माझ्या घरची कंडिशन पूर्ण बदलली. घरात सतत वाद होत असतात. सारखं असं वाटतं की माझी फसवणूक झालीये, पण माझ्या माणसांकडून. मग तूच सांग, जर माझ्या सासरच्यांनी मला फसवलं असेल, कशी येऊ त्या घरी? सांग ना, कशी येऊ? कशी येऊ म्हणजे सिंचना? माझ्यासाठी 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 ये ना सिंचना आपल्या घरी. बाकी कोणासाठी नको येऊ, माझ्यासाठी ये ना. आणि मी खरंच सांगतो सिंचन, आता जर तू घरी येणार नसशील ना, तर मी खरंच सांगतो मी इथून जीव देईल आता. वेडा झालायस तू? हा, आई बोलतोयस तू? आई बोलतोयस? मी जसं नको बोलू. मग सिंचू, येशील ना आपल्या घरी? हा, सांग ना, येशील ना? म्हण ना, येशील ना तू? बोल ना, गेला ना तुझा राग? नाही हॅरी, माझा राग इतका सहजासहजी जाणार नाहीये. कारण मी तुझ्या घरच्यांमध्ये आणि घरामध्ये मनापासून इन्व्हॉल्व झाले होते. पण त्यांनी काय केलं? काय केलं त्यांनी? फसवलं मला आणि माझ्या फिलिंग्सला. आणि हे मी कधीच नाही विसरणार. कारण मी आधी गाडे पाटलांची मुलगी आहे आणि मग दळवींची सून. अगं पण सिंचू, ह्या सगळ्यामध्ये आपल्या दोघांचं रिलेशन खराब होतं हे कळत नाहीये का ग तुला? यू आर राईट. कळतंय मला. कळतंय ना तुला? मग मग सगळं काही विसरून चल ना आपल्या घरी प्लीज. नाही हॅरी, झाल्या प्रकाराबद्दल एक वेळ मी तुला माफ करेन, पण तुझ्या घरच्यांना कधीच माफ नाही करणार. आणि तू विसरत असशील, पण तुला आठवण करून दे, तू तुझ्या घरच्यांसमोर माझ्यासाठी आजपर्यंत कधीच स्टँड नाही घेतलायस आणि तो राग माझ्या मनात कायम राहील. सिंचना, तू आयुष्यभर नाराज राहा माझ्या. मी आयुष्यभर तुझी समजूत काढत राहील, तू म्हणशील तसा वागत राहील. पण प्लीज हे सगळं आपल्या घरी जाऊन कर. तू माझ्यावर रागव, ओरड, चिड, सगळं काही कर, पण आपल्या घरी जाऊ. खरंच सांग, मी तुझ्या मनासारखा वागेन.
आताही तू घरी यायला तयार नशील तर काय बोलणार? ठीक आहे, मी घरी परत यायला तयार आहे. पण एक अटी. मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. तू म्हणशील ते मी सगळं करायला तयार आहे. थँक्यू 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 सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. सिंचना, आता ना तू पटकन तुझ्या घरी जा आणि बॅग पॅक कर आणि आपल्या घरी घेऊन ये. आणि मी सुद्धा घरी जातो आणि तुझ्या स्वागताची तयारी करतो. लवकर जा, लवकर ये. नाही ते काय ना ताई, तुला तर माहिती आहे ना, जयंतचं कन्स्ट्रक्शन रिलेटेड काम खूप असतं. त्यात त्याच्या मल्टिपल इंडस्ट्रीज आहेत ना. तर एका रेस्टॉरंटमध्ये त्याला हे असं डेकॉर हवंय, म्हणून त्याने हे सॅम्पल मागवून घेतलंय. मला तर हे खूप इंटरेस्टिंग वाटलंय. युनिक आहे ना. हो खरंच. तुला माहितीये का ताई, मी तर खूप सेल्फी सुद्धा काढले त्याच्यासोबत. पण जानू, हे आता इथे घरीच राहणार आहे का? नाही अगं, एक माणूस येऊन घेऊन जाणार आहे ते. पण जानू, तिकडे आत ते स्टूल का ठेवलंय ग? आई, बाबा, दादा, वहिनी, आजी 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 आज मी खूप 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 खुश आहे. असं झालंय तरी काय? सांगतो सगळं सांगतो. आधी सगळ्यांना येऊ तर दे. अरे काय झालं? कशाला घर डोक्यावर घेतलंय? काय प्रॉब्लेम झाला? हा, काय लोचा करून ठेवला तू? बिझनेस मध्ये परत लॉस झाला की काय? अहो थांबा जरा, ते काहीतरी सांगतायत, त्यांना सांगू तर दे आधी. काय झालंय भाऊ? सांगतो पण आई बाबा कुठे आहेत? आई, बाबा. अरे हरीश, केवढ्यानं ओरडतोयस? काय झालंय काय? अहो बाबा, गोष्टच तशी आहे. माझी सिंचू म्हणजे आपली सिंचना आपल्या घरी परत येतेय. काय? सिंचना घरी परत येते? खरंच? वीणा, जाग, देवापुढे साखर ठेव. होय. चला, म्हणजे वेंकीची ही इच्छा तर पूर्ण झाली. हो बाबा, मला ना ती स्वतः म्हणाली की मी घरी परत येतेय म्हणून. आई, का ग, तुला आनंद नाही झाला का? झालाय ना. मग अशी तुटक का बोलतेयस? मनापासून का बोलत नाहीयेस? ती येणार आहे म्हणून आनंद नक्कीच झालाय रे. पण ती इथे येताना माझा व्यंकी आणि आरती पण इथेच असते तर खूप बरं वाटलं असतं. तर जे इथे नाहीयेत त्यांची काळजी कशाला करते? जी येणार आहे तिची काळजी करा, म्हणजे तिच्या स्वागताची तयारी करा. हा, तुम्हीच गेला होतात ना तिला आणायला, म्हणून येते ती. करा स्वागताची तयारी करा. संतोष, ते तर आम्ही करूच. सिंचन आल्याचा सोहळा नक्की करू आम्ही. पण म्हणून मनात असलेलं दुःख दाबून तर नाही ना रे टाकू शकत. खरंच श्रीनिवास, लक्ष्मी, माझी खात्री आहे व्यंकी आणि आरती अगदी सुखाने संसार करतील. आता इतकी मुलं कामानिमित्त बाहेर जातातच ना, तसंच हे बाहेर गेले असं समजायचं. दुसरं काय, झालं गेलं गंगेला मिळालं. आई, आता सिंचना येणारे म्हटल्यावर तयारी करावी लागेल ना. एक काम करते, तिच्या आवडीचा सगळा स्वयंपाक करते. श्रीखंड, पुरी, जरा कुरडया पण तळून घेते. हा लक्ष्मी, बघतेस ना,
अगं धाकटी जाऊ येणार म्हणून वीणा किती खुश झाली आहे ते. खरंच. आणि त्या भरलेल्या ताटाचा ना आरतीला एक फोटो पाठवते, तिलाही खूप बरं वाटेल. आई, आरती आणि भाऊजी घरातनं गेल्याचं दुःख मलाही आहे. पण जाताना ते काय म्हणाले, कुणी दुःखी व्हायचं नाही, आनंदी राहायचं. ते या घरातनं गेले म्हणजे या घरासाठी त्यांनी एक प्रकारे त्यागच केला ना. आणि जर आता आपण घरातलं वातावरण आनंदी ठेवलं नाही तर त्यांच्या त्यागाचा अपमान नाही का होणार. आई, किती हळव्या आहात तुम्ही. आणि तू काही कमी आहेस का? काय करू मी सासूबाई तुमचं. लक्ष्मी, अगं सिंचना कधीही येईल, तिचं नीट स्वागत करायचं ना. चला तयारीला लागा. चला. ते आत्ता कुठे घरात जरा शांतता आली होती. ठीक आहे, त्यातल्या त्यात कमावते हात तरी येत आहेत घरात. नाही पण बाबांनी हिचे पैसे स्वीकारायला हवेत, नाहीतर माझ्या बजेटची पुन्हा वाट लागायची. जानू, तू कोणाशी बोलतेस? जयंत, अरे बघितलंस का, भावना ताई आलीये. भावनाताई, तुम्ही कधी आलात? जानू, सांगायचं तरी मला. तर तुझ्यासाठी मी कॉफी बनवत होतो, तसंच भावनाताईंसाठी सुद्धा बनवली असती ना. थांबा, मी अरे नाही नाही नाही, राहू दे. अरे एवढं काही नाही, ठीक आहे. आणि उलट जयंत, तू बरंच केलंस ताईसाठी कॉफी नाही आणलीस ते. कारण आता आम्हाला आमच्या जुन्या आठवणी रिफ्रेश करता येतील, हो ना ताई? मला काही कळलं नाही ऍक्च्युली. अरे म्हणजे पूर्वी ना मी आणि जानू एकाच कपातनं कॉफी शेअर करायची. आणि त्यासोबत क्रीम रोल, केवढी मज्जा यायची ना तेव्हा. मी हे काय बोलून बसले. नाही, आता जयंतवाणी प्रकट होऊ शकत नाही. झाली तर मी संपले. ठीक आहे, तुम्ही दोघी बहिणी बहिणी मस्त गप्पा मारा. मी वर रूम मध्ये आलोच. कशी आहेस ताई तू? सासरी सगळे कसे आहेत आणि जिक्स कसं आहे? सगळे बरेच जानू. पण मी ना आता तुझ्याशी थोड्या वेगळ्या विषयावर बोलायला आले. काय झालंय ताई? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मी आल्यापासून हे ऑब्झर्व करतेय, तू मला थोडी नर्वस वाटतेस. जानू, तू ना खरं तर माझी धाकटी बहीण आहेस, पण कधी कधी ना तू माझी ताई होतेस. तुझ्याही नकळत मला छान गाईड करतेस. माझं काय चुकतंय, मी अजून काय करायला हवं, काय नको, सगळं मला अगदी छान समजावून सांगतेस. ताई, असं अचानक काय झालंय तुला? जानू, मी आता अशा एका पेचात अडकलीये ना की मला काय करावं ना काही सुचतच नाहीये. ताई, तुझ्या मनात जे काही आहे ते बिनधास्त बोल. तुला आठवतंय मी माझ्या एका जवळच्या मित्राबद्दल तुला सांगितलं होतं? जवळचा मित्र म्हणजे ते मिस्टर गाडे पाटील ना? हो, आणि आज मी त्यांना भेटले. काय? कसं शक्य आहे? म्हणजे म्हणजे अगं, कशी भेटलीस, कुठे भेटलीस? कारण ते येत नव्हते ना तुझ्या समोर, भेटत नव्हते. अगदी बरोबर. आणि ते एवढे दिवस मला का भेटत नव्हते ना, त्याचं कारण कळलं मला. काय कारण होतं? कारण कारण जानू, सिद्धिराजच मिस्टर गाडे पाटील आहेत. हो जानू, खरंच. इतके दिवस ज्यांच्याशी मी इतक्या विश्वासाने फोनवर बोलत होते ना, ते दुसरे तिसरे कोणी नसून सिद्धिराज गाडे पाटीलच होते. एक वेगळा आवाज क्रिएट करून ते माझ्याशी बोलत होते.
एक नवीन नंबर, नवीन आवाज, नवीन फोन, एक नवीन इमेज क्रिएट केली होती त्यांनी माझ्या समोर. आणि आज जेव्हा मला हे सत्य कळलंय ना, तेव्हा मी काय करू काय नको असं झालंय ग. मला खरंच काय करावं कळत नाहीये. एकदा असं वाटतं ना की त्यांना असं समोर उभं करावं आणि खडसावून त्यांना जाब विचारावा की का माझ्याशी तुम्ही खोटं बोललात, आणि पुन्हा कधी त्यांचं तोंडच बघू नये. ताई, अगं हे काय बोलतेस तू? छान संसार करा बाळा. होय, तू पण काळजी. आजी, बघितलं ना, सिंचना परत सासरी निघाली. बघते ना निलांबरी, पण ती सासरी कशी जाते ते तर तू बघच. काय ग हे सिंचना, पुन्हा तुला भिकेचे डोहाळे लागले? आई अहो, हा, नाही मध्ये बोलायचं, मी बोलते ना तिच्याशी. नाही कळत नाहीये सिंचना, तुला आणि त्या सिद्धूला कसला रोग जडलाय? पुन्हा पुन्हा त्याच त्या भिकाड्या दळवी कुटुंबावर तुमचं प्रेम येते. अगं खरं तर एक चांगली संधी आली आहे तुझ्या हातात, त्या दळवी कुटुंबाला स्वतःच्या टाचेखाली घ्यायला. खरं तर या संधीचा फायदा करून घेऊन तू तुझ्या नवऱ्याला त्या घरातून बाहेर काढून वेगळा संसार थाटायला पाहिजे. पण नाही, एवढं सगळं झालं तरी सुद्धा तू आपली बॅग घेतलीस आणि निघालीस त्या घराकडे. आजी अगं तुझं सगळं मला पटतंय, पण हरीशने त्याच्या प्रेमासाठी टोंबल म्हणे प्रेम. काय ग मला एक सांग, त्या तुझ्या घरातल्यांच्या समोर तुझ्या नवऱ्यानं कुठल्याही गोष्टीत तुझ्या बाजूनं कधीही त्यानं तोंड उघडलेलं नाहीये आणि म्हणे प्रेम. आजी हे बघ, मला माहितीये हरीश खूप चुकलाय, नाही घेतला त्याने माझ्यासाठी स्टँड, पण अगं बदलेल ना तो इथून पुढे. आई तू सांग, अगं नवरा आहे ना ग तो माझा, आणि आम्ही असं किती दिवस एकमेकांपासून दूर राहायचं, कधीतरी जावंच लागेल ना मला त्याच्याकडे. आजी हे बघ, मला त्याला एक चान्स द्यायचा आहे, आणि मला खात्री आहे तो नक्की बदलेल. इथून पुढे घेईल तो माझ्यासाठी स्टँड. कमाल आहे तुमची. घडल्या प्रकारानंतर मला वाटलं होतं की तुझी अक्कल ठिकाणावर आली असेल, पण नाही. तू आणि तो सिद्धू, तुम्ही तुमच्या स्वतःच्या अकला कुठं गहाण ठेवल्यात ते तुम्हालाच माहिती. आई अहो, नाही हे बघा, मला तुमचा त्रास कळतोय आणि आपल्या सिंचू बद्दलची तुमची काळजी सुद्धा मला कळतेय, पण आई आपली मुलगी सासरी चाललीये, अशा वेळेला घरात किरकिर नको, नाही म्हणजे उगाच अनर्थ ओढवायचा. रेणुका, माझ्या समोर तुझं हे ज्ञान पाजळायचं नाही. हा, तुझ्या या मिळमिळ स्वभावामुळं ही तुझी तीनही लेकरं मिळमिळ स्वभावाचीच झालेली आहे. गाडे पाटील घराण्याचा बाळा आणि कणा एकातही शिल्लक राहिलेला नाही आहे, तेव्हा मला शिकवायचं नाही. आजी मला तुझा कन्सर्न कळतोय, तू काळजी करू नकोस ग माझी. हे बघ, मला आता पूर्णपणे क्लॅरिटी आलेली आहे. मला आता माझा संसार देखील मोडायचा नाहीये आणि त्या दळवींना माफ सुद्धा करायचं नाहीये. तू माझी काळजी करू नकोस.
पण प्लीज प्लीज मला इथून जाऊ दे. थांब सिंचना. खरंच या दळवी कुटुंबानं माझ्या नातवंडांच्यावरती कसली काळी जादू केली कुणाच ठोक. जेव्हा बघावं तेव्हा त्यांच्या तालावरती नाचत असतात. मी तुम्हाला सांगते ह्या दळवी कुटुंबाचं आणि त्या अवलक्षणेचं कधीही चांगलं होणार नाही. कधीच नाही. हे सिंचना थांब. तुला थांब म्हणते आत्ताच्या आत्ता. थांब सिंचना. सिद्धू, हो ग, पण दुसरीकडे ना असंही वाटतं की इतक्या भल्या माणसाला ना एका सेकंदात माफ करून टाकावं आणि सिद्धिराजना जाऊन सांगावं की एकीकडे मी तुमच्यावर इतकी चिडत असताना दुसरीकडे आपली मैत्री इतकी घट्ट होती. याचा मला आनंद आहे. ताई, तुला खरंच असं वाटतंय? हो, मला खरंच असं वाटतंय. पण ना या दोन पर्यायांपैकी नक्की कुठला पर्याय निवडावा ना तेच मला कळत नाहीये जानू. आता तूच सांग मला. ताई, अगं जिक्स खूप मस्त माणूस आहे आणि मला असं वाटतं तू 100% त्याला माफ करायला हवंस. ताई, तुला एक सांगू का? एखादी मुलगी असती ना तर तिने अक्षरशः जिक्सवर जीव ओवाळून टाकला असता. ताई, तुला या जगातला बेस्ट नवरा मिळालाय. म्हणजे जिक्स पेक्षा बेस्ट नवरा असूच शकत नाही. हा म्हणजे माझा नवराही या जगातला बेस्ट नवराच आहे. हा, पण जिक्स तुझ्यासाठी भारी आहे असं म्हणायचं होतं. म्हणजे जानू, तुला असंच म्हणायचंय ना की मी सिद्धिराजना अजून एक चान्स द्यायला हवा? ऑफकोर्स ताई. आणि मुळात यात विचार करण्यासारखं काय आहे? विचार करण्यासारखं तर आहे ग. मग पण ऐक हा जानू, तू सिद्धिराजना अजिबात सांगू नको की मला कळलंय की तेच मिस्टर गाडे पाटील आहेत. मला त्यांना इतक्यात कळू द्यायचं नाहीये. बरं बाई, मी कोणालाही काहीही सांगणार नाहीये. तू वाटेल तेव्हा त्याला सरप्राईज दे. आणि तसंही मला काय बाबा तुमच्या लव्ह स्टोरीत यायचं नाहीये. जानू, पुऱ्या बरं चल, मी निघते. जानू, एक गोष्ट माझी आई, हे खूप दिवस घरात ठेवू नकोस हा. लवकरात लवकर देऊन टाक. किती विचित्र दिसतंय बघ ते. हो ग, मी सांगते जयंतला. येते मी. चल. जानू, कसला तरी आवाज आला ग. डॉक्टर, माझा सिद्धू लवकर बरा होईल ना? त्याला खूप खोलवर लागलंय का? सांगा ना. हे बघा, आत्ता काही सांगता येणार नाही. जखम फार खोलवर नसली तरी अजून त्याला शुद्ध आलेले नाहीये. त्यामुळे तो लवकरात लवकर शुद्धीर येणं फार महत्वाचं आहे. काय होऊन बसलंय? सिद्धू, डॉक्टर, तुम्ही काहीतरी करा ना. माझ्या सिद्धूला लवकर बरं करा प्लीज. मी माझ्या सिद्धूला असं नाही बघू शकत.
डॉक्टर काहीतरी करा आणि माझ्या मुलाला लवकरात लवकर शुद्धीवर आणा. मी हवा तर हात सोडते तुमच्या पुढे. माझ्या मुलाला वाचवा डॉक्टर. हे बघा, शांत व्हा, सर्व काही ठीक होईल. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. तशा गोळ्या लिहून दिल्या आहेत. तुम्ही असं रडून काही होणार नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही शांत व्हा. ही चिठ्ठी आणा डॉक्टर. या गोळ्या मागवून घ्या आणि यांची काही हालचाल जाणवली तर लगेच मला कळवा. हो डॉक्टर, जा बाय, सोडून दे जाते बाय. या तू उठणार आहे बाळा. अरे तू आईचं ऐकणार नाहीयेस का? नेहमी असाच हट्टीपणा करत राहतोस. माझी दया येत नाही का रे तुला कधी? सिद्धू उठ ना, अजून किती अंत बघणार आहेस माझा? उठणार आहे बाळा सिद्धू. बास! उठ. हे रेणुका, काय झालं एवढं गळा काढून रडायला? डॉक्टर म्हणालेत ना की जखम काही फार खोलवरती गेलेली नाही म्हणून. आई, अहो माझा मुलगा बेशुद्ध आहे. कशी सावरू स्वतःला तुम्हीच सांगा. अरे आता असं नको दाखवस की मी सिद्धूला मुद्दाम मारलं. अगं तो माझाही नातू आहे. अहो पण मी असं म्हणाले तरी का? माझा जीव फक्त माझ्या सिद्धूसाठी तुटतो. हा, त्याच्यापेक्षा जा देवासमोर बसून जरा धावा कर देवाच्या नावाच्या. जा जा. जा म्हटलं ना. हे सिद्धू, तेव्हा माझ्या सिद्धूला लवकर बरा कर बाबा. मला मेलेला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि ती फुलदाडी मी याला मारायला गेले. कसला आवाज ताई? अगं असा चोचोचू आवाज आला, जसं की घरात कुठला तरी उंदीर आहे. उंदीर? नाही अगं ताई, इथे उंदीर कसं काय असेल? नाही, कुठलाच उंदीर नाहीये. आणि तुला तर माहिती आहे ना जयंतला किती स्वच्छता टापटीपणा लागतो ते. ए हे बघ हे बघ, परत आवाज आला. नाही ग ताई, कसलाच आवाज येत नाहीये. असं कसं? जानू, असेल अगं एखादा उंदीर, मी बघते. ए ताई ऐक ना, मी काय म्हणते, तू आता जिग्स वर फोकस कर. हे बघ, जिग्सला तुला जे काही कळलं ते अजिबात कळायला नको. आणि मी सांगते ना तुला, इथे कुठलाच उंदीर नाहीये ना. उंदीर, पाल, झुरळ काहीही नाहीये. भास होत आहेत तुला. ऍक्च्युली बरोबर आहे तुझं. तुमच्या घरात कशाला येईल उंदीर? मला तुझाच भास होत असतील. बरं तू काळजी घे, मी निघते. सावकाश जा. हो, हे ओपन कर. हो. जना, अगं बाई, तू आलीस? अहो बघा ना कोण आलंय. अगं तुझी दारात का उभी? ये ना आत ये. अगं तुला असं बघून इतकं छान वाटतंय. ये ना आत ये. अहो बघताय ना. मी अगं हो हो हो, आधी सिंचनाला घरात तर येऊ दे. हो हो, एक मिनिट. वीणा, औषधाचं ताट आण ग. वहिनी आले आई. माझा तर विश्वासच बसत नाही माझ्या डोळ्यांवर. अगं ही बघ ना. सिंचना, घरी परत आलीस? तुला बरं वाटतंय ना?
ये आधी. अगं असू दे, अखंड सौभाग्यवती हो. चल ये बाळा आत ये. सिंचना काय झालं ग, अशी थांबलीस का तू? हरीश, मी घरी परत आली, पण तू या सगळ्यांना माझी अट काय आहे ती सांगितलीस ना? अगं सिंचू, त्याबद्दल बोलूयात ना आपण नंतर. आधी तू आधी चल, ये ना, ये. नाही हरीश, मी या घरी परत आलीये कारण तू माझी अट मान्य केली होतीस. आणि आपलं ठरलं होतं, ती अट तू या सगळ्यांना सांगणार आहेस, त्याशिवाय मी या घरात येणार नाही. काय म्हणते ती? बोल ना बाबा. सिंचना तूच सांग, कसली अट? नाही आई, किती काही झालं तरी ती अट मी माझ्या तोंडाने सांगणार नाही. कारण प्रत्येक वेळेस मी माझा स्टँड घेते आणि या घरातल्यांसाठी वाईट ठरते, आणि इथून पुढे ते मला चालणार नाही. सिंचना अगं असं काहीच नाही. नाही बाबा, माझा भाऊ माझ्या घरी तुमच्या मुलीची बाजू घेतो, आणि या घरात हरीशने माझी बाजू घेतलीच पाहिजे, त्याशिवाय मी या घरात येणार नाही. काय झालंय? तुम्ही अशा का बसलाय? रेणुका काकू, हो काय झालंय मला सांगा ना. सिद्धिराज, काय झालं त्यांना? सिद्धिराज, सिद्धिराज! घेतलंस ना निलांबरी? किती नाटकी आहे ही अवलक्षणा. हे डोकून सुद्धा माझ्या सिद्धूकडे लक्ष नसतं. आणि आता असं अचानक कसं नवऱ्यावरती प्रेम उतू चालल्याचा दिखावा करते ही बाई. बघा ना आजी, नाहीतर काय. माझ्या सिद्धूला लवकरात लवकर बरं कर देवा. सिद्धिराज, अहो हे काय झालंय तुम्हाला? हा, असं कसं झालं? हो, मीच यायला हवं होतं तुमच्या बरोबर. उगाच तुम्हाला एकट्याला सोडलं, असं काही झालंच नसतं. अहो खाली पण कोणी मला काहीच सांगितलं नाही. नक्की काय झालंय तुम्हाला? तुम्ही उठा बरं, मी अशा अवस्थेत नाही बघू शकत तुम्हाला. तुम्ही उठा. सिद्धिराज, सिद्धिराज, तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायला लागेल. तुम्ही उठा बरं आणि बोला माझ्याशी काहीतरी. सिद्धिराज, भावना मॅडमच्या डोळ्यात पाणी, आणि तेही माझ्यासाठी. गाडी कुठे चाललीये?
सिद्धिराज अहो उठा ना प्लीज, बोला काहीतरी माझ्याशी. उठा, तुम्हाला बरं व्हावं लागेल. सिद्धिराज, 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 तुम्हाला शुद्ध आली? सिद्धिराज, काय होतंय? बरं वाटतंय का तुम्हाला? का काही दुखतंय अजून? हा अहो, कोण आहात तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला. कोण आहात? सिद्धिराज अहो असं काय करताय? मी भावना. कोण भावना? आई, आजी. अहो तू भावनाताईला पिंजऱ्याबद्दल, जयंतवाणीबद्दल किंवा शबूबद्दल काही नाही नाही, मी भावनाताईला यातलं काहीही कळू दिलं नाहीये आणि मी स्वतःहूनही काही सांगितलं नाहीये जयंत. व्हेरी गुड, व्हेरी गुड जयंत. शबूब, शबूब, जयंत नको ना, नको ना प्लीज. तू त्या शबूला बास्केटमधून बाहेर नको ना काढूस. कोण शबू? जानू, तुला खरंच वाटतं की या बास्केटमध्ये उंदीर आहे? म्हणजे या बास्केटमध्ये शबू नाहीये का? सांग ना, या बास्केटमध्ये तो उंदीर शबू नाहीये का? ओके, तुला स्वतःच्या डोळ्यांनी कन्फर्म करावं असं वाटतंय ना? मग जा, उघड बास्केट आणि बघ. हा नाही, मी नाही जयंत. मला भीती वाटते. मी जर ते बास्केट उघडलं आणि तो बाहेर आला तर तो तुझ्या पायांवर उड्या मार. तुझ्या अंगावर चढेल, पूर्ण घरभर थैथाट करेल. नको ना जयंत प्लीज. तू सगळ्यात आधी मला हे सांग, या बास्केटमध्ये शबू आहे की नाही? असं नाही जानू, तुला स्वतःला ती बास्केट उघडून बघावं लागेल की त्यात शबू आहे का नाही. जयंत तरी असं काय करतोयस? काय करतेस जानू? ती बास्केट उघडी ठेवली तर शबू बाहेर येईल ना, आणि मग तूच घाबरशील. हो हो, मला खूप भीती वाटते रे जयंत त्याची. जयंत, मी हात जोडते तुझ्या समोर, रिक्वेस्ट करते तुला. तू प्लीज काहीतरी कर ना याचं. याला घालव नाही तू प्लीज. मला खरंच खूप भीती वाटते रे. आणि मला ना खूप टेन्शन येते आता. मी हे सगळं नाही सहन करू शकत आहे जयंत. प्लीज माझ्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे.
गुड बाय छबू. आजपासून तू फ्री आहे.